धर लागत असतील तर लायकीनं जागा. तुम्ही म्हणतात मी पेतो, खर्रा खातो, गुटखा खातो, मला संडासात गेले तो गेल्यावरही त्याचा वाद तसाच येते. म्हणून या तुकडोजी बाबा लिहितात उठा रे. काय फक्त व्यसनाचं गाणं आहे ना. झाला घरी कसा व्यसना उठ रे उठ तरुणा देहा रे उठ तरुणा देहा सोडा. घरी कसा व्यसना. म्हणून व्यसनाच्या दूर राहा. यायचं लग्न कट झालं सांगतो. मी कीर्तनातून सांगितलं की बुवा हे गोवाऱ्याचं पोरग आहे, गुरुदेव सेवा मंडळाचा आहे, प्रार्थना करणारे, तबला किती मस्त वाजवते पण लागा प्रार्थनेचा परिणाम आहे विद्यार्थी भावांनो. आता तू गाणे चांगले म्हणतो, अजून तो सोबती कोण आहे मंगा आई म्हणते काय काय तुले 100 रुपये दिले का? अजून कोण म्हणते रे? तूही म्हणत उभा राय बर म्हणून दाखव. मला लेकरायचा हरिक वाटते. अभे मले 1 रुपया नव्हते देत मागातले. मला वाटते कौतुक केलं ते पोरं मोठे होती. अरे मोजरीत खंजेऱ्या फेकल्या ना मला आनंद वाटते. हे म्हणे उलट्या बाजून अपमान करते म्हणे. आणि आता कोणाकोणाच्या पण करत 50 पाल तयार आहेत. आता 250 लोक पोट भरून राहिले आणि कोणतं नुकसान केलं. इकडे समोर एक लाईन म्हणून दाखव. एक लाईन मार दाव. तो माईक घे माईक घे माईक घे. कोणतं भजन आहे ते भजनाची एक लाईन म्हणून दाखव. काही म्हणणं कोणतं म्हणू मग काही म्हणतो. जे ते म्हण. सैराटचं म्हण. सारी दुनिया का तू ही करनदार है, सारी दुनिया का तू ही करनदार है, बिना तेरे ना किसको न. गुरुदेव सेवा मंडळ. बिना तेरे ना किसको. गुरुजी हा 16 वर्षाचा परिणाम आहे. करनदार है दुनिया का तू ही बिना तेरे ना किसको लगा पार, बिना तेरे ना किसको. आता लक्षात आता तरी मायबापानं लेकरायले पाठवतो. शिवाजी महाराजच्या मायच्या आईचं नाव काय? बोल माहित असलं बोल. जिजाबाई. उचल खाऊ दिला नाही आले नाही 100 दिले का? चालते. तू कसा काय सुटला मा हातातून घे मा. आणि याच्यात गाणे चांगले आता फुकट देतो. मग मला फुकट मागू नको. नाही नाही फुकट खायची आदत पडली लोकांना. फुकट पाहिजे फक्त. हा घे हे पुस्तक घे. याच्यात तुकाराम दादाचं गाणं आहे. दिसायला साधा औडंबर जादा ग्रामगीताचार्य होते तुकाराम दादा. ग्रामगीताचार्य होते तुकाराम दादा. जय गुरु बाबू. जय भीम. जय शिवराय. आय लव्ह यू. औडंबर जादा अबे ग्रामगीताचार्य होते तुकाराम दादा. आय लव्ह यू काय पोरानं पोरीलेच म्हणाव काय भाऊ भाऊ नाही म्हणत. मी गजाले नाही म्हणत काय आय लव्ह यू गजानं. प्रेम आहे. प्रेम नाही का मनात. प्रेम नाही का प्रेम नाही का मनात. प्रेम नाही का प्रेम नाही का मनात. प्रेम नाही का. जन्मांचे दिवस किती दिवसामध्ये रात्र किती. जन्मांचे दिवस किती दिवसामध्ये रात्र किती. मधुरी मधुरी किती वरती. मधुरी मधुरी किती
भावानं मायबापानं गावामध्ये जसं तुमचं झाडगाव संघटित गाव आहे, आदर्श गाव आहे. मी तुम्हा गावाच्या मायबापांना ग्रामपंचायत, पोलीस पाटील, सोसायटी, शाळा समिती सर्वांना धन्यवाद देतो की हा जो सर्व परिणाम उद्याचा कार्यक्रम, उद्या परवा 2 दिवस गावागावाशी गावाचा मूळ भेदभाव मिटवा, भेदभाव मिटवा, नावा मूर्तीचा दिवा. इथं कुणबी आहेत, बौद्ध आहेत, माळी आहेत, धनगर आहेत, भोई आहेत, माना आहेत, मातक आहेत. बरं एखादं मुसलमान आलं का बाहेर गाऊन एक जण उभे राहा बरं. असाल उभे राहा, आले असाल तर एखादं मुस्लिम सत्कार करत आहे ना, मला बाजूच्या गावचे आले तरी चालते ना. हा बाजूच्या गावात तर राहता ना. हाय रे कोई मायका लाल नाही, मी जाणून सत्कार करतो. लोक आगा लावतात ना, इस्लाम खतरे में, हिंदू धोखे में. अबे छोटे गुरुदेव सेवा मंडल में आके देख, मुसलमान भी भजन गाने वाले हैं, बौद्ध भी भजन गाने वाले हैं. आता हे आमचे पा बरं गुरुदेव सेवा मंडळाचा परिणाम, यायचं लग्नाचं काही बजेट बसत नाही. मग थांब रे, मग मी कीर्तनातून सांगितलं, फेसबुकवर कीर्तन होतं माझं, आणि यायचा सासरा मूर्तीच्या पुरचे आहेत आणि नगरपालिकेमध्ये नोकरीवर आहे. आणि ते पोरगी किती शिकेल आहे भाऊ? एमए चालू आहे आता सध्या, एमए चालू आहे तिचं शिक्षण चालू. आणि हेही ग्रॅज्युएशन पूर्ण. मग मी सांगितलं की हे पोरग लग्नाचं आहे, गुरुदेव शिव मंडळाचं आहे, दारू पेत नाही, व्यसन नाही, शिकलेला आहे. याच्या सासऱ्यानं बरोबर कॉन्टॅक्ट केला, फेसबुकवर ऐकलं त्यांनी, आणि फेसबुकवर कीर्तन ऐकलं. कोण म्हणते फेसबुक? अरे फेसबुकवर कीर्तन ऐकून यायचा संबंध पक्का झाला. आणि एवढं मोठं साहित्य दिलं त्या पोरीले, फ्रीज दिलं, कलर दिलं. थांबा पोटे, काय पोरी चुपत. त्याला ते आली, तिनं बक्षीस घेऊन गेली, तू बळबळ करायचं जन्म गमावला. चुपत न लेकरं ऐकत नाहीत, मग वाया गमावतात. काय डोकं फोडावं यायच्या समोर. म्हणून मायबापांना लेकरं दोनच पैदा करा, दोनच पोरी ठेवा. काही भचाभच 5-7 पोरी पैदा करत नका बसू. हाय काय पोरगी काय पोरगा काय? आता पोरी काय कमी आहे, पण लक्ष द्या. आणि म्हणून वळण लावण्यासाठी संस्कार, हा संस्काराचा धडा आहे, हा संस्कार आहे. सुनील कुमार संस्कार आहे, ते धनगर राजा, धनगराचं पोरग संस्कार आहे. त्याच्या सासऱ्याचं नाव काय मालूम आहे? लटके. लटकेनं पोरगी दिली, आमच्या ड्रायव्हर लटकोला, पुरा लटकला. सांगाय कारण बायाईनं नवरा पसंत करणं काही साधी गोष्ट आहे का बाया? हो तुमची, अहो तुम्हाला साडी लागली ना तर बंद दुकान चेक करता तुम्ही, मग म्हणता मला पसंत नाही. 500 साड्या पाहता, पण तुम्ही तुमच्या बायकोनं तुम्हाला पसंत केलं काका, केवढी मोठी गोष्ट झाली. 500 साड्या पसंत करून घेत नाही. एक तर घरी नेल्यावर एखाद्या बाईनं म्हटलं तिला कलर चांगला नाही, झालं वापस. याची कपड्याची दुकान आहे, याची बायको चालू होती गजाची, गजानन भाऊची बायको कपड्याची दुकान आहे. अवघ्या साड्या चेक करते, 3 घंटे खाते दुकानदाराचे, मग म्हणते हे माय पसंत नाही. काय छकमारी करावं म्हणते, जीव द्यायचा टाइम आहे कधी, हे पसंतच नाही म्हणते, मर गय म्हणजे पुन्हा 2 घंटे गमवा. हे असं आहे बाबू. पण तरी त्या काकून तुम्हाला काकाले पसंत केलं, घरी जाऊन जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, तुझे सांगतील ते मनापासून ऐको, जय देव जय देव जय देव जय देव जय माझी बायको. म्हणून मी तुम्हा दोघही मायबापांना धन्यवाद देतो. माझ्या ज्या खंजेऱ्याची ताकद आहे बाबू, तू
तुकडोजी महाराजाने एका गरीबाच्या शिंप्याच्या पोराले अरे नामदेवाचं कीर्तन बंद पाळलं होतं बाबू. तुम्हाला मालूम आहे ना नामदेवाचं कीर्तन कोण बंद केलं तर सांगा बरं. मोठ्या माणसाने बोलत चालते. वाचत बोला. नाही ना आपण लोक, म्हणून कीर्तन संपल्यावर पुस्तकं ने जरा वाचा. जास्त कोण वाचते तुम्ही सांगा. जास्त पुस्तकं कोण वाचतात? ज्याईनं पुस्तकं वाचले त्याचे लेकरं डॉक्टर, वकील, न्यायाधीश, कलेक्टर आहेत. तुम्ही पाहून घ्या. 14 ऑक्टोबरले दीक्षाभूमीहून करोडो रुपयाचे पुस्तकं बुद्धाचे लोक आणते. करोडो. अर्धा पोटी राहतील. बाबासाहेबांना सांगितलं अर्धा पोटी भूक लागली सीन, आग पडली सीन पोटात, 2 रुपये खिचात आहेत तर 1 रुपयाचं पुस्तक घे आणि 1 रुपयाचे भजे खाय. त्यावेळेस पोटाची आग शांत कर आणि डोक्याची बुद्धिमत्ता वाढव. म्हणून ब्राह्मणानंतर सर्वात जास्त शिक्षणात कोण आहे बोला? पहिले कोण आहे? वर न्यायाधीश कोण आहे? ब्राह्मण. आणि खाली आता बहुजन समाज वाढला आपला. कुंडी, तेरी, माळी, धनगर. अरे कुंड्याचं पोरग कम्प्युटरचं जनक आहे मूर्तिजापूर. सांगा बरं नाव काय? एखाद्या तरुणानं बोलणं बाबा. बोला लवकर, माहित असलं बोला. त्या कम्प्युटरचे जनक मूर्तिजापूरचं जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणारा त्याचं नाव काय? अंदाज लावा. करेक्ट. या इकडे घे बेटा. हो. तुला पुस्तक देतो. देव आहे का? परमेश्वर आहे का? असेल तर दिसत का नाही? असेल तर त्याचा माझ्या सुख दुःखाची संबंध काय? काय नाव रे बाळा तुझं? मोहित वाघाडे. चांगलाय बेटा. कोण्या क्लास मध्ये आहे? वा वाजव बर बेटा. एक लाईन मार. ते तुम्ही लाईन म्हटलं की हसता खाऊ. हे लाईन म्हणजे पेटीची लाईन. अरे कॅशिओ देणं गजा कहून असं करतात. त्या पट्ट्या तुटेल आहे. आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा. सुना काही वाजव. कधी येशील मन काळी 3 वाजव.